अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा नागापूर येथे पाण्याच्या टाकीची भिंत कोसळल्याने एका 14 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी करत मृतदेहाची अवहेलना केली आहे। रोहित पटेल यांनी कार थोडी मागे घेऊन व रेस करून ड्युटीवरील पोलिसांचा जीव घेण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याकरिता केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी रास्ता रोको केला आणि पोलिसांशी हुज्जत घातली। या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत मुख्य आरोपींना ताब्यात घेतले आहे। ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे किरण वानखडे यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे। 29 तारखेला नागापूर येथे एक आश्रमशाळा जी आहे त्याची भिंत कोसळून पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून 4 मुली जखमी झाल्या आणि त्यामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेनंतर दिनांक 30 रोजी त्या मुलीचे PM अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे झालं। त्यानंतर जो तिचा मृतदेह आहे तो अंत्यविधीसाठी तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला होता। परंतु त्यानंतर श्री राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा श्री रोहित पटेल आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे त्या ठिकाणी आले आणि हा मृतदेह आम्ही अंत्यविधीसाठी न नेता धारणी येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग यांच्या कार्यालयात नेऊन जोपर्यंत 50 लाख रुपये त्या मुलीच्या पालकांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह त्याच ठिकाणी ठेवू अशी भूमिका त्यांनी घेतली। त्यांना पोलिसांनी वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला की जी काही कायदेशीर कारवाई असेल ती होईल, परंतु मृतदेह हा अंत्यविधीसाठी जाऊ द्या आणि हा मृतदेह जर त्या ठिकाणी नेला तर त्या ठिकाणची शांतता व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना वारंवार विनंती केली। परंतु त्यानंतरही जेव्हा मुलींचे पालक मृतदेह घेऊन निघाले त्यानंतर श्री राजकुमार पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटांग टी पॉईंट येथे तो मृतदेह जी गाडी घेऊन चालली होती ती गाडी थांबवली आणि पोलिसांनी त्यांना तिथं तसं न करण्याबाबत विनंती केली तर त्यांनी तो मृतदेह खाली रस्त्यावर ठेवला आणि जो सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता आहे तो अडविला, वाहतूक ठप्प केली, रास्ता रोको केला आणि मृतदेह खाली ठेवून तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले। पोलिसांनी त्यांना वारंवार विनंती केली की या प्रकारे आपण मृतदेहाची अवहेलना करीत आहात, असे न करता आपण मृतदेह जो आहे तो पालकांच्या गावी घेऊन जावा आणि तिचा अंत्यसंस्कार करावा। इतर जी काही कायदेशीर कारवाई या प्रकरणात निश्चित होईल। परंतु त्यास न जुमानता थोड्या वेळाने श्री राजकुमार पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी तो मृतदेह उचलला आणि तो मृतदेह उचलून धावतच ते धारणीच्या दिशेने निघाले। त्यानंतर समोर राजकुमार पटेल यांचे चिरंजीव श्री रोहित पटेल यांनी त्यांची कार तिथे आणली आणि त्या कारमध्ये तो मृतदेह ठेवला आणि ती कार घेऊन ते धारणीच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले। त्यानंतर पोलिसांनी रोरा फाट्याजवळ ही गाडी परत अडवली आणि त्यांना विनंती केली की आपण धारणीकडे न जाता मृतदेहाची पहिले अंत्यविधी करा आणि जी कायदेशीर कार्य असेल ते नंतर करा। त्यास त्यांनी प्रतिसाद न दिल्याने श्री राजकुमार पटेल व त्यांचे चिरंजीव रोहित पटेल यांना काल रात्रीला चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं की जेणेकरून धारणी येथे कुठलाही शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये। चिखलदरा पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। मृतदेह जो आहे तो मुलीच्या पालकांच्या स्वाधीन केला। त्या मृतदेहाची अंत्यविधी मुलीच्या पालकांनी तिच्या गावी म्हणजे त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आज रोजी जे राजकुमार पटेल आणि त्यांचे चिरंजीव आहे हे जेव्हा गाडी घेऊन तिथून निघाले होते, मृतदेह गाडीत ठेवून जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी ती गाडी पोलिसांनी जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती गाडी त्यांनी पोलिसांच्या अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला होता। ह्या सर्व कारणासाठी म्हणजे गाडी पोलिसांच्या अंगावर चढवून जीव घेण्याचा प्रयत्न करणे, रास्ता रोको करणे, मृतदेहाची विटंबना करणे, गाडी भरधाव वेगाने चालवणे आणि ह्या सर्व कारणासाठी श्री राजकुमार पटेल, त्यांचे चिरंजीव रोहित पटेल आणि त्यांचे इतर 5 सहकारी व इतर जे उपस्थित होते त्या सहकाऱ्यांविरुद्ध चिखलदरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्यापैकी श्री रोहित पटेल हे गाडी चालवत असल्यामुळे त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आणि त्यांना आज कोर्टासमक्ष हजर करण्यात आलेलं आहे। चिखलदरा येथील दुर्दैवी घटनेची संपूर्ण माहिती आपण बघितली। एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा यात शंका नाही, मात्र मृतदेहाची अवहेलना करून आणि कायद्याचे उल्लंघन करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे हा प्रश्न निर्माण होतो आहे। पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता आणि मृतदेहाचा सन्मान राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आंदोलकांनी प्रतिसाद दिला नाही, ज्यामुळे अखेर कठोर कारवाई करावी लागली। आता या प्रकरणात पुढे काय होते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।